आपण सर्वांना माहिती आहे की इडली बॅटर हा किती वर्साटाईल होऊ शकतो. म्हणून आज आपण इडली बॅटरचा वापर करून एकदम झणझणीत आणि टेस्टी असा मुंबईचा फेमस जिनी डोसाची रेसिपी बघूयात. तर नमस्कार मंडळी, मी आहे दीक्षा आणि स्वागत आहे तुमचं दीक्षाच पीसफुल किचन मध्ये. रेसिपीच्या आधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपी बघून घेऊया. तर मी इथे एक पॅन मध्ये 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी 2 टेबलस्पून बटर घालत आहे. तेल यामुळे घातलेलं आहे जेणेकरून आपलं बटर हे करपू नये. बटरची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार कमी जास्त करू शकतात. आता यामध्ये आपण घालूयात 1 मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा. सोबतच आपल्या आवडीनुसार इथे आपण भाज्या घालून घेऊयात. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही असं जिनी डोस्याचा मसाला बनवताल त्यावेळेस तुम्हाला असं फ्लॅट बॉटमचा भांड घ्यायचं आहे. हे कशासाठी हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच. तर इथे मी भाज्यामध्ये कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची आणि 2 मीडियम साईजचे टमाटे घेतलेले आहे. आता या सर्व भाज्यांना आपल्याला फक्त याच्यामध्ये बटरमध्ये परतून घ्यायचं आहे. आपल्याला इथे भाज्या अजिबातच जास्त परतवायच्या नाहीये, बस याला आपल्याला सॉसेस मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी भाज्यांना 2-3 मिनिटांसाठी सॉटे केलेलं आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात. मीठ येथे खूप जास्त अजिबात घालू नका, कारण आपण ज्या वेळेस यामध्ये सॉस ऍड करू त्यावेळेस सॉस मध्ये सुद्धा मीठ असतं. त्यामुळे आपली जी स्टफिंग आहे म्हणजे हा मसाला हा खारट होऊ शकतो. आता यामध्ये मसाले आणि सॉस घालून घेऊयात. तर मी इथे तिखटसाठी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि याला फ्लेवर देण्यासाठी मी इथे 1 चमचा सांबर मसाला घातलेला आहे. त्याचबरोबर मी इथे 2 चमचे शेजवान चटणी घालत आहे. ही खूपच झणझणीत असते, त्यामुळे हा जो मसाला आहे याला खूपच छान फ्लेवर येतो. त्याचबरोबर याची तिखटपणा बॅलन्स करण्यासाठी मी इथे 1 चमचा टोमॅटो सॉस घालत आहे आणि सोबतच 1 चमचा रेड चिली सॉस घालत आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही सांबर मसाल्याऐवजी इथे पावभाजी मसाला देखील घालू शकतात, पण आपण याला डोस्यासोबत बनवत आहोत म्हणून मी इथे सांबर मसाला घातलेला आहे. काही ठिकाणी इथे पावभाजी मसाला देखील घातला जातो. तर इथे मी सर्व सॉसेस मसाले घातलेले आहे. यांना मस्तपैकी आपण 1 मिनिटासाठी परतून घेऊयात. लक्षात ठेवा हे जे सॉस आणि मसाले आहेत ते करपू नये. जर करपताना असं वाटत असेल तर तुम्ही यात थोडंसं पाणी घाला. तसंही आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणारच आहोत, पण जर गॅसची फ्लेम हाय असेल आणि मसाले जळत असतील तर इथे लवकरच आपण पाणी ऍड करू शकतात. इथे गॅस मीडियम होता त्यामुळे मसाले काही करपले नाही आणि मिक्स पण करून झालेला आहे. आता याला आपण थोडंसं पाणी घालून शिजवून घेऊयात. जास्त नाही घालायचंय, थोडंसं हलकसं घालायचंय. पाणी घालण्याचा 2 रिझन असतात. एक म्हणजे मसाले करपत नाही आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेस आपण याला स्प्रेड करू डोस्यावरती तर ते खूपच छान इव्हनली स्प्रेड होतील. त्यामुळे आपल्याला पूर्णपणे पाणी अजिबात ड्राय करायचं नाही. अगदी थोडंसं पाणी याच्यात शिल्लक राहायला पाहिजे इतपत आपल्याला याला परतून घ्यायचंय. इथे मी झाकण लावून 2-3 मिनिटांसाठी याला शिजवून घेतलेलं होतं. आता याला आपण पोटॅटो मॅशरने मॅश करून घेऊयात. त्यामुळे यातले जे टमाटे आहे ते पूर्णपणे मॅश होतील आणि जे कांदा आणि शिमला मिरची आहे ते तसेच इंटॅक्ट राहतील इतपत आपल्याला याला मॅश करून घ्यायचंय. तुम्हाला जर हे मसाला खूपच जास्त पातळ वाटत असेल तर तुम्ही याला थोडंसं अजून परतू द्या, त्यामुळे हे अजून घट्ट होऊ शकतं. मी याला इतपतच इथे शिजवलं आहे. आता यामध्ये आपण हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात. मिक्स करून घेऊ आणि तयार आहे आपला जिनी डोस्याचा मसाला. खूपच छान लागतो आणि याच्यामध्ये चायनीज, सांबर सगळ्यांचा फ्लेवर आहे. आणि जर तुम्ही पावभाजी मसाला देखील घातला ना त्यामुळे तुम्हाला ही पावभाजीचा पण टेस्ट यामध्ये देऊ शकते. चला तर मग याला थोडंसं साईडला ठेवूया. आता आपण इकडे इडली बॅटर घेतलेला आहे. इडली बॅटरची रेसिपी मी याआधी पण चॅनलवर अपलोड केलेली आहे. हवं असेल तर तुम्ही तिथे चेकआउट करू शकता. लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. तर इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे आणि डोश्याला मस्त क्रिस्पी करण्यासाठी मी इथे थोडासा रवा घातलेला आहे. हा बारीक रवा आहे, तर 2 चमचे मी इथे बारीक रवा घातलेला आहे. सोबतच डोश्याला मस्त कलर येण्यासाठी मी इथे 1 चमचा बेसन घातलेला आहे. आता या सर्व जिन्नसांना आपण मस्तपैकी फेटून घेऊयात. तर हे जे पीठ आहे इडली बॅटर हे थोडंसं थिक आहे, त्यामुळे मी इथे थोडंसं पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घेणार आहे. मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे आणि तुम्ही बघू शकतात याची कन्सिस्टन्सी खूप जास्त पातळ पण नाहीये आणि खूप जास्त थिक पण नाहीये. चला तर मग डोसे बनवून घेऊयात. तर इथे मी नॉनस्टिक पॅन वापरलेला आहे. तुमच्याकडे जो असेल तो पॅन तुम्ही इथे वापरू शकतात. फक्त त्याला सीझनिंग करून घ्या.
तर येथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे, त्यामुळे याला तेल लावून सीझन करण्याची गरज नाहीये. त्यामुळे मी तेलावरती थोडंसं पाणी शिंपडलंय, जेणेकरून याचं टेम्परेचर कंट्रोलमध्ये येईल. पाणी पुसून घेतलंय आणि यावरती मी 1 चमचा डोसा बॅटर स्प्रेड करून घेणार आहे. डोसा बॅटर आपण जनरली जसा स्प्रेड करतो राऊंड अँड राऊंड, तसाच आपण यावरती स्प्रेड करून घेऊयात. 1-2 मिनिटानंतर याची वरची लेअर ही ड्राय होईल, त्यावरती आपण थोडंसं बटर घालून घेऊयात. बटर इव्हनली स्प्रेड करून घेऊयात. तुम्ही हवं असेल तर तेल किंवा गावरान तुपाचा देखील वापर येथे करू शकतात. यानंतर आपण यावरती आपल्याला रिक्वायर्ड क्वांटिटीमध्ये जो मसाला आपण बनवला होता तो येथे ऍड करून घेऊयात. तुम्हाला हवं असेल तितकी क्वांटिटी तुम्ही इथे ऍड करू शकतात. लक्षात ठेवा, डोसा बनवताना गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम पाहिजे, जास्त हाय नको आणि जास्त लो पण नकोय. मसाला मस्तपैकी इव्हनली स्प्रेड झाला आहे. आता यावरती आपल्याला आवडेल ती टॉपिंग्स आपण यावरती करू शकतो. तर इथे मी थोडासा पनीर घेतलेला आहे आणि पनीर सोबतच मी इथे चीज ग्रेट करत आहे. तुम्हाला हवं असेल तर मॉझरेला चीज इथे वापरू शकतात. मी इथे प्रोसेस चीज वापरत आहे. आता यावरती आपण हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात. गॅसची फ्लेम ही मध्यम होती, त्यामुळे तुम्ही बघू शकता डोसा हा साईडने रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याला थोडेसे गोल्डन ब्राऊन स्पॉट यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आता याला आपण एका चॉपिंग बोर्ड वरती काढून घेऊयात. तुम्ही हवा असेल तर याला पॅन वरती किंवा आपण ज्या तव्यावर बनवलंय त्यावर देखील याला असं 2-2 सेंटीमीटरच्या अंतरावर व्हर्टिकली कट करू शकतात. ज्यावेळेस आपण याला बाहेर वगैरे खातो त्यावेळेस याला मोठ्या तव्यावरती याचा मसाला बनवला जाता आणि डायरेक्टली याला सर्व केलं जातं. पण आपण याला प्रॅक्टिकली घरी बनवत आहोत, तर एक डोसा बनवताना त्याला एक फिलिंग स्टफिंग म्हणजे मसाला बनवताना हा खूपच जास्त क्रिटिकल जाऊ शकतो. त्यामुळे मी इथे पॅन मध्ये मसाला एकदा बनवून घेतलेला आहे आणि तो नंतर डोसामध्ये ऍड केलेला आहे. तर आपण हे जो मसाला आहे याचे स्ट्रिप्स कट केलेले आहे, याला मस्तपैकी रोल करून घेऊयात. काही अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या प्रकारे. आणि बघा, तयार आहे आपला मस्त झणझणीत असा जिनी डोसा. एकदा तरी तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. येथे सर्व करताना मी वरतून थोडासा प्रोसेस चीज ऍड करत आहे, ऑप्शनल आहे. आणि बघा, तयार आहे आपला एकदम झणझणीत टेस्टी जिनी डोसा. तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय कराल ना, तुम्ही याच्या फॅन होऊन जाताल आणि दरवेळेस तुम्ही डोसा नॉर्मल डोसा बनवण्याऐवजी हा जिनी डोसा ट्राय करताल. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, विसरला असेल तर परत रिमाइंडर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्कीच करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपी सोबत. तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा.